चला मित्रांनो, सिंधुदुर्ग पोलीस भरती 2024-25 ठीक आहे. प्रश्नपत्रिकेचं आपण सविस्तर विश्लेषण घेणार आहोत. दिनांक पेपरचा दिनांक आहे 12 एप्रिल 2026 ठीक आहे मित्रांनो. वेळ आहे तुम्हाला 90 मिनिटे ठीक आहे. किती मिनिटं येतं? 90 मिनिटं. अतिशय छान पेपर होता. काही चुकाही होत्या म्हणा, चुका तर नव्हत्या म्हणा ठीक आहे, पण बरेचसे प्रश्न काही कॉम्प्लिकेटेड होते पण ठीक आहे. चला, पहिला प्रश्न आहे मराठीचा प्रश्नपत्रिका आपण सॉल्व करणार आहोत ठीक आहे. पहिला प्रश्न आहे मित्रांनो तुमच्या समोर. काय? प, फ, ब, भ आणि म हे मराठी भाषेतील वर्ण उच्चार स्थानावरून कोणत्या प्रकारात मोडतात? दंत्य, कंठ्य, दंततालव्य का ओष्ठ्य? तर मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. ते आहेत ओष्ठ्य वर्ण. ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा ओठाला स्पर्श होतो त्या वर्णांना ओष्ठ्य वर्ण असं म्हणतात आणि ती आहेत प, फ, ब, भ, म ठीक आहे. म्हणजे सिंधुदुर्ग पोलीस भरती या प्रश्नपत्रिकेमध्ये ज्यांनीही एकचं उत्तर डी केलंय 100% बरोबर आहे ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तुमच्या समोर मित्रांनो. बहिरंग या शब्दाची योग्य संधी कोणती? बहिरंग, ब ही रंग या शब्दाची योग्य संधी कोणती म्हणते ठीक आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर डायरेक्ट सांगतो तुम्हाला, वेळ घेत नाही. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे बघा. बही अधिक अंग. बही विसर्ग डॉट अंग. लक्षात घ्या मित्रांनो, इथं ई स्वर आहे ठीक आहे आणि इथं विसर्गाच्या पुढं अ स्वर आहे, म्हणजेच मृदू व्यंजन आहे ठीक आहे, मृदू वर्ण आहे ठीक आहे. मग मित्रांनो असं जर झालं तर खाली लिहायलो बघा, ब जशास तसा, ही जशास तसा. असं जर झालं काय, विसर्गाचा र होतंय अर्धा र आहे ठीक आहे. या अर्ध्या र मध्ये अ मिसळा, ब ही र डॉट जशास तसा आणि ग, बहिरंग. बही अधिक अंग, बहिरंग. संधीचं नाव आहे विसर्ग र संधी. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे मित्रांनो. धनवान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? धनवान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप होते मित्रांनो धनवती. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे ठीक आहे. आता हा प्रश्न जरा गोंधळात घालणारा होता आणि मला असं वाटतं की प्रश्न चुकीचा आहे हे ठीक आहे, कारण असे प्रश्न देणं जरा चुकीचंच आहे. चौथा प्रश्न मित्रांनो. सलानाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत ठीक आहे. प्रथम ऑप्शन गेलं, तृतीया पण गेला ठीक आहे. ए आणि सी होणार नाहीत, पण तुम्ही जर बघितलं मित्रांनो बी आणि डी, द्वितीय आणि चतुर्थी दोघांचेही सलानाते प्रत्यय. असा कसा प्रश्न दिला मग? पण त्यांना ओळखायचं कसं असते? वाक्यातल्या कार्यावरून. द्वितीय म्हणजे त्यांना द्वितीय कधी म्हणायचं, चतुर्थी कधी म्हणायचं हे कार्यावरून ओळखतात. इथे सरळ प्रश्न दिलाय. सलाते हे प्रत्यय कोणत्याही विभक्तीचे आहेत. द्वितीयचे पण सलानाते आहेत, चतुर्थीचे पण आहेत ना सलानाते, दोघांचे सेम आहेत. कन्फ्युजन आहे, प्रश्न रद्दही करता येईल. त्यानंतर प्रश्न 5वा. कोण रे तू या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. कोणता? संबंधी सर्वनाम, सामान्य सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे मित्रांनो. प्रश्नार्थक सर्वनाम. ज्यांनी प्रश्नार्थक सर्वनाम केले त्यांचं बरोबर आहे. शेवटी प्रश्नचिन्ह पण आहे. 6वा प्रश्न आहे. पिकलेला आंबा यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. मित्रांनो पिकलेला आंबा, पिकलेला आंबा, आंबा नाम आहे. कसा आहे आंबा? पिकलेल्या शब्दानं आंबाबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे. परंतु एक ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं मित्रांनो तर ऑब्झर्वेशन असं आहे, पिकलेला मध्ये पिक हा धातू आहे आणि पिक या मूळ धातूपासून पिकलेला हा शब्द बनलेला आहे. म्हणजेच पिकलेला हे विशेषण पिक या धातूपासून बनलंय म्हणून मित्रांनो ते आहे धातू साधित विशेषण. म्हणजेच ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. ज्यांनी बी 6व्याचं उत्तर बी केलंय एकदम करेक्ट आहे. 7वा प्रश्न आहे. गणेश फार वेगात धावतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. गणेश फार वेगात धावतो.
धावतो क्रियापद, धाव मूळ धातू, याला प्रश्न विचारा कसा धावतो. कसा धावतो? वेगात. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. कसाचं उत्तर क्रियाशन असते. ठीक आहे. आणि मित्रांनो, गणेश फार वेगात धावतो या वाक्यातील क्रियाशन ओळखा. म्हणजेच 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. ज्यांनी सी उत्तर केलंय 100% बरोबर आहे. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, आला दारी हा उभा वसंत फेरीवाला. ठीक आहे. पोते खांद्यावर सौद्याचे पोते खांद्यावर सौद्याचे देई ज्याचे ज्याला. मित्रांनो, या काव्यपंक्तीतील अलंकार कोणता म्हणते? व्याजोक्ती, चेतना गुणोक्ती, अतिशयोक्ती, यापैकी नाही. बऱ्याच मुलांना प्रश्नच कळाला नाही. मित्रांनो, आला दारी हा उभा वसंत फेरीवाला. वसंत म्हणजेच काय? वसंत ऋतू. ठीक आहे. मग वसंत ऋतू, याला वसंत ऋतू हा निर्जीव आहे, पण आरोप सजीवांचा केलाय. आणि निर्जीव वस्तूवर जेव्हा सजीवांचा आरोप केला जातो का, तेव्हा अलंकार होतो चेतना गुणोक्ती अलंकार. चापा बोलेना, चापा चालेना, चाफा काही केल्या, खंत केल्या फुलेना. ठीक आहे. त्यानंतर म्हणजेच 8व्याचं उत्तर काय मित्रांनो? सी. ऑप्शन नंबर 9वा प्रश्न आहे, आभाळागत तुझी माया आम्हावरी राहू दे या पंक्तीतील अलंकार ओळखायचा आहे. ओळखायचा आहे काय? अलंकार. तर मित्रांनो, इथं गत आले बघा, गत. आणि जिथंही तुम्हाला गत दिसन का अलंकार एकच सांगायचा, ऑप्शन नंबर डी, उपमा अलंकार. ठीक आहे. म्हणजे त्याचा अर्थ 8व्याचं उत्तर आहे सी, चेतना गुणोक्ती, आणि 9व्याचं उत्तर आहे डी, उपमा अलंकार. प्रश्न सांगतो, खालील पर्यायापैकी इतरांशी न जुळणारा पर्याय ओळखा. ठीक आहे. इधर रवी हे ऑप्शन नंबर ए रवी, ऑप्शन नंबर बी आदित्य, ऑप्शन नंबर सी भास्कर, आणि ऑप्शन नंबर डी रत्नाकर. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, रत्नाकर. कारण रवी, आदित्य, भास्कर ही सूर्याची नाव आहेत, आणि रत्नाकर म्हणजे समुद्र. रत्नाकर म्हणजे काय? समुद्र. आणि तेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर 11वा प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी इतरांशी न जुळणारा पर्याय ओळखा. ठीक आहे. व्यासंग, सराव, परिपाठ. मग व्यासंग, सराव आणि परिपाठ ही अभ्यासाशी निगडीत उदाहरणं आहेत. आणि मित्रांनो, प्रणिपात म्हणजे नमस्कार करणे. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. म्हणजेच 11व्याचं उत्तर आहे डी, प्रणिपात. त्यानंतर 12वा प्रश्न आहे मित्रांनो, 12 लोकांनी केलेल्या कारभाराला काय म्हणतात? ऑप्शन नंबर ए बरोबर आहे मित्रांनो, बारभाई. ठीक आहे. वेळ जास्त घ्यायचा नाही आपल्याला. 13वा प्रश्न आहे, रामप्रहर म्हणजे काय? तर रामप्रहर म्हणजे मित्रांनो 4 पर्याय दिलेत त्यांनी. संध्याकाळची संधी प्रकाशाची वेळ, मध्यान्हपूर्वीची वेळ, पहाटेची प्रसन्न वेळ, का यापैकी नाही? ऑप्शन नंबर सी बरोबर आहे मित्रांनो. रामप्रहर म्हणजे काय? तर पहाटेची प्रसन्न वेळ. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, वेळ आपल्याला जास्त घ्यायचा नाही. ठीक आहे. 14वा प्रश्न आहे मित्रांनो, हातचा मळ असणे म्हणजे काय? हाताला दुर्गंधी असणे, अतिशय कठीण काम, अतिशय सोपे काम, हाताला अपयश असणे. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, अतिशय सोपे काम. हातचा मळ असणे म्हणजे काय? अतिशय सोपे काम. ठीक आहे. त्यानंतर 15वा प्रश्न आहे, फट म्हणता ब्रह्महत्या या म्हणीचा अर्थ काय? कमी कष्टात मोठा पराक्रम करणे, मंत्रोच्चाराने शत्रूची हत्या करणे, शूद्र कारणास्तव मोठी आपत्ती येणे, यापैकी नाही. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे मित्रांनो. फट म्हणता ब्रह्महत्या म्हणजेच काय? तर शूद्र कारणावरून मोठी आपत्ती येणे. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, इतरांशी न जुळणारा पर्याय ओळखा. काटयाचा नायटा करणे, पराचा कावळा करणे, राईचा पर्वत करणे, उंबर फोडून केंबर काढणे. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर डी बरोबर आहे बघा. ज्यांनी 16व्या प्रश्नाचं उत्तर डी केलंय ते बरोबर आहे. ठीक आहे. 17वा प्रश्न आहे, वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द कोणता? सतत भटकंती करणारा म्हणजे मित्रांनो, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, पांतस्थ. ठीक आहे. सतत भटकंती करणारा म्हणजे काय? तर पांतस्थ होतंय. ऑप्शन नंबर 4 दिले बघा, नाही तर किती येतं? सतत भटकंती करणारा म्हणजे मखलाशी, पिंपळावरचा मुंजा, पायाची वाहन, का पांथस्थ? तर मित्रांनो, 17चं उत्तर बी बरोबर आहे, पांथस्थ. ठीक आहे.
आपण जास्त फोकस फटफट आन्सरला घ्यायलो आणि तेवढंच फास्ट चालवतो आपण, ठीक आहे, कारण आपल्याला आन्सरशी मतलब आहे. त्यानंतर 18वा प्रश्न आहे मित्रांनो, 5 अमृतांचा समुदाय या विग्रहाच्या सामासिक शब्दाचा समास कोणता? 5 अमृतांचा समुदाय या विग्रहाचा सामासिक शब्द कोणता? तर मित्रांनो 5 अमृतांचा समुदाय याचा जर सामासिक शब्द बनवला तर होतंय पंचामृत. काय होतंय? पंचामृत. आणि मग 2 शब्द आहेत, पंच आणि अमृत, ठीक आहे. मग 2 शब्द एकत्र आले की सामासिक शब्द बनते. ज्या सामासिक शब्दामधलं पहिलं पद संख्या विशेषण असते त्याला द्विगु समास म्हणतात. पंच म्हणजे 5, म्हणजेच ऑप्शन नंबर बी बरोबर आहे मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, सॉरी 19वा प्रश्न आहे. 18चं उत्तर आहे बी, द्विगु समास, ठीक आहे. 19वा प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी इतरांशी न जुळणारा पर्याय कोणता? ठीक आहे. वावडी, वंदता, अवनती का किवंदती? तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, अवनती, ठीक आहे. खालील पर्यायापैकी इतरांशी न जुळणारा पर्याय कोणता? वंदता, वावडी, अवनती का किवंदती? मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. 19चं उत्तर आहे सी, अवनती, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 20वा प्रश्न आहे, काल आमच्याकडे पाहुणे आले आणि आज परत गेले वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते? तर मित्रांनो आणि हे उभयान्वयी अव्यय आहे ऑप्शन नंबर सी. का? कारण काल आमच्याकडे पाहुणे आले हे एक वाक्य, आज परत गेले हे एक वाक्य जोडले कोणी आणि न, आणि मग असे 2 वाक्य जे जोडते त्याला काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्ययांचं कार्य असते 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणं, आणि म्हणून मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, ठीक आहे. 20व्याचं उत्तर आहे सी. त्यानंतर 21वा प्रश्न आहे मित्रांनो, भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? ऑप्शन नंबर ए कानडी, बी फारसी, सी गुजराती आणि डी तेलुगू. तर मित्रांनो ऑप्शन नंबर ए बरोबर आहे, कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द आहे तो. त्यानंतर 22वा प्रश्न आहे, रियाची मराठीची वही प्रियाने परस्पर प्रज्ञाला देऊन टाकली म्हणतात ना काय? भरवशाच्या म्हशीला टोनगा, ये रे माझ्या मागल्या, वावळी मुद्रा, देवळी निद्रा, आणि त्याचबरोबर हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे मित्रांनो. रियाची मराठीची वही प्रियाने परस्पर प्रज्ञाला देऊन टाकली म्हणतात ना, हलवयाच्या घरावर तुळशीपत्र, ठीक आहे. झालं, 2 प्रश्न राहिलेत फक्त, 3 सॉरी. 23वा प्रश्न आहे, टिपूर चांदणे पडणारी रात्र कोणती? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, पौर्णिमेची. डायरेक्ट सांगतो, ठीक आहे. त्यानंतर 24वा प्रश्न आहे, डॅश डॅश आजचा सामना जिंकलात तुम्ही या वाक्यात रिकाम्या जागी कोणते केवलप्रयोगी अव्यय येईल? शाबास, ऑप्शन नंबर ए, शाबास आजचा सामना जिंकलात तुम्ही, प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय येते, ठीक आहे. आणि म्हणून 24व्याचं उत्तर आहे. 25वा प्रश्न आहे, पुढीलपैकी स्त्रीलिंगी नाम कोणते? नेता, भ्राता, पिता का देवता? तर मित्रांनो डायरेक्ट ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, ती देवता, म्हणजे हेच कोण आहे? स्त्रीलिंगी नाम. अशा प्रकारे सिंधुदुर्ग पोलीस भरती 2025-2026 मित्रांनो अतिशय छान प्रकारे आपण मुद्देसूद स्पष्टीकरणासहित उत्तर काढलेले आहेत मित्रांनो. छान प्रकारे तुमचं सिलेक्शन व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो काही डाऊट आला बोलत चला, कमेंट करून सांगा, असं नव्हतं असं पाहिजे होतं, आपण त्यावरती बोलू. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.